नैसर्गिक आपत्तीमुळं निसर्गामध्ये जे काही वेगवेगळे बदल झालेले आहेत त्याच्यामुळं आंब्याचं उत्पादन केवळ 8 ते 10% मिळालेलं आहे. 90% उत्पादन घटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जो काही निसर्गाच्या तडाख्यातून थोडाफार आंबा वाचलेला आहे, त्याला चांगला भाव शेतकऱ्याला मिळावा ही अपेक्षा असताना तसं होताना दिसत नाही. त्याचबरोबर काही बाकीच्या समस्या आमच्या आहेत. उदाहरणार्थ इथं आंबा भरून ज्यावेळी गाड्या येतात त्यावेळी त्या उघड्यावर उभ्या करायला लागतात आणि त्याच्यामुळे आंब्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. तेव्हा बाजार समितीनं एक चांगलं शेड वाहनांच्यासाठी उपलब्ध करावं, तर गाड्या लगेच खाली करायची व्यवस्था करावी हा मुद्दा आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी दिलेली जी उचल आहे त्याला केलेली आकारणी किंवा ती आता यावर्षी पीक आलेलं नाही त्यामुळे त्याची परतफेड करणं अवघड आहे. त्या संदर्भात काही मार्ग काढता येईल का यासाठी व्यापाऱ्यांच्या बरोबर थेट चर्चा करावी हा मुद्दा आहे. बाजार समितीनं काय सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत हा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कर्नाटक आणि केरळ असेल किंवा गुजरातचा आंबा रत्नागिरी आणि देवगडच्या नावानं वेंगुर्ला आंब्याच्या नावानं विकला जातोय आणि त्याच्यामुळं आमची हक्काची रत्नागिरी सिंधुदुर्गची जी बाजारपेठ आहे जो ग्राहकांच्या मनावर वर्षानुवर्षात आम्ही जो ग्राहक निश्चित केलेला आहे त्या गुणवत्तेत फरक पडल्यामुळं ग्राहकांच्या मध्ये कारण नसताना आमची बदनामी होते आणि त्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की हापूस किंवा केशर हा कुठल्याही भागामध्ये येतो, परंतु त्याची चव वेगळी असते. जी चव देवगड किंवा रत्नागिरी किंवा वेंगुर्ल्याच्या आंब्याची आहे ती इतरत्र मिळत नाही आहे. ज्याने आपापल्या प्रादेशिक भागाच्या नावानं आपले आंबे विकावे, परंतु अशा प्रकारचं ग्राहकांची फसवणूक करू नये आणि जी पारंपरिक आमची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ आमची डिस्टर्ब करू नये यासारखे काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात बाजार समितीच्या प्रशासनाबरोबर त्यांनी व्यापाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून काही त्याच्यातून मार्ग काढता येतो का या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो. सर, ग्राहकांची जी फसवणूक जे व्यापारी करतात त्यांच्यावरती काही कारवाई होणार का? आता चर्चेमध्ये सगळे मुद्दे येतील, त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची काय बाजू असेल तर तेही ते मांडतील, त्यांचंही आम्ही ऐकून घेऊ आणि याच्यातून काय मार्ग काढता येईल. नाहीतर मग शेवटी काय करायचं बघा, लॉकडाऊनमध्ये पूर्ण बाजारपेठ ठप्प झालेली होती, बाजारपेठच बंद पडलेली होती, पण आंब्याचं उत्पादन घटलेलं नव्हतं. त्याच्यातून शेतकऱ्यांनी मार्ग काढला आणि आपला आंबा विकलाच ना, उलट तुलनेनं चांगला पैसा मिळाला त्या वर्षी शेतकऱ्यांना. तर असं काही नाही, प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे निघतंच, पण ते उत्तर चर्चेतून निघावं ही अपेक्षा आहे. कुठेतरी आंबा हंगाम सुरू झाला असताना कोकणातील आंब्यांना योग्य भाव मिळत नसताना शेतकरीच नाराज आहेत, यावर 100% नाराज आहे. जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी आहे. म्हणून शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. सर, व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जो एक्सपोर्ट होत होता आंबा तो एक्सपोर्ट होत नाही, काय वार होत आहे, त्यामुळे जो आंबा एक्सपोर्ट होतो तो पण मार्केटमध्ये आला आहे. मला मान्य आहे एक्सपोर्ट थांबलेला आहे, परंतु उत्पादनच एवढं घटलेलं आहे की देशांतर्गत बाजारपेठेचीच मागणी आपण यावर्षी पूर्ण करू शकत नाही. मग भाव पडायचं कारणच काय. सर, तुम्ही केरळ आणि कर्नाटकच्या आंब्याचा प्रश्न केला तर केरळ आणि कर्नाटकचा आंबा जो असतो तो केजीने विकला जातो आणि जो आपला हापूस आहे देवगडचा तो डझनमध्ये विकला जातो. एक लक्षात ठेवा, बाजारपेठेमध्ये आम्ही बघितलेला आहे अनेक ठिकाणी जो देवगड वेंगुर्ले किंवा रत्नागिरी हापूसच्या नावानं आंबा विकला जातो तो सरळ लेबल इथपर्यंत की आपली रद्दी पॅकिंगची रद्दी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पेपरची असते, परंतु आंबा मात्र बाहेरचा असतो. हे अशा पद्धतीचं ग्राहकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे असं आमचं मत आहे. फळ आणि भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना हद्दपार केलं जात असा आरोप केला जातो, यावर काही कारवाई होण्याची किंवा मागणी का आहे? शेतकऱ्याला आवाज राहिलायच कुठं? शेतकऱ्याचा आवाज राहिलेलाच नाही आहे आणि म्हणून तर वारंवार आम्हाला
अशा पद्धतीनं आंदोलन करावं लागतं किंवा रस्त्यावर यावं लागतं. संचालक मंडळाची मुदत संपूनही ते कोर्टाच्या आधारावर कायम असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी. खरं तर तुर्तास आमचा प्रश्न आहे तो आंब्याच्या दराचा, तो त्यातून पहिल्यांदा बाहेर पडतो. मुद्दे अनेक आहेत, परंतु टप्प्याटप्प्यानं त्यातही आम्ही लक्ष घालू.